हॅलो फ्रेंड्स, मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कचोरीचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा शेगावच्या कचोरीला विसरून कसं चालेल? तर आज आपण याच शेगावच्या कचोरीची अगदी ऑथेंटिक आणि डिटेलमध्ये रेसिपी घेऊन आलेलो आहोत. अगदी मसाला तयार करण्यापासून ते कचोरी तळेपर्यंत हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर जराही स्किप न करता पाहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर जर रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला, लाईक करायला, शेअर करायला आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी शेगावची कचोरी तयार करण्यासाठी मी मेजरिंग कपने 2 कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि याच मेजरिंग कपने आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत. तर आता याच्यामध्ये साधारणपणे 1 चमचा एवढा ओवा घेतलेला आहे. ओव्याला हातावर थोडंसं चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. आता मिडलमध्ये पाण्यासाठी मी जागा करतीये आणि याच्यामध्येच आपण तेल घालायचं आहे. तर यासाठी मी 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आणि त्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन वगैरे काहीही करायचं नाहीये. नॉर्मल थंड असं तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मेजरिंग कपने ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच्याने पाऊण कप या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. पण हे पाणी सुद्धा आपण पूर्ण वापरणार नाहीयेत आणि चवीप्रमाणे मीठ या पिठामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडत हे पीठ आपण तिंबून घेणार आहोत. पीठ जितकं तुम्ही घट्ट तिंबाल तेवढी कचोरी जी आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. तर या ठिकाणी मी थोडंसं पीठ लावत साधारणपणे 10 ते 15 मिनिटं ह्या पिठाला व्यवस्थित तिंबून घेतलं होतं आणि अगदी घट्ट असं पीठ या ठिकाणी तयार केलं होतं. जर तुम्ही थोडंसं जरी सैल हे पीठ तयार केलं तर कचोरी जी आहे ती कुरकुरीत होण्याऐवजी पुरी झाल्यासारखी मऊ होईल. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही बिलकुल विसरू नका, की पीठ ज्यावेळेस तुम्ही तिंबताय त्यावेळेस पाणी जे आहे अगदी काटकसरीने वापरायचं आहे. तर साधारणपणे पाऊण कप मी पाणी घेतलं होतं, पण अर्धाच कप मला हे पीठ तिंबण्यासाठी लागलेलं आहे आणि अर्धा तास हे पीठ रेस्ट झालं, की पीठ अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार होतं. त्यामुळे तिंबत असताना एकदम तुम्ही घट्ट असं पीठ तिंबायचं आहे आणि तिंबून झाल्यानंतर याला अर्धा तास रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत. पण त्याआधी 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाऊण कपमध्ये पाव कप पाणी मी याच्यामध्ये आणखीन उरलेलं होतं. अर्धा कप पाण्यामध्येच हे पीठ मी तिंबून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पीठ आपण बाजूला ठेवण्याआधी याला 1 चमचा तेल घेऊन हाताने पूर्ण या पिठाला तेल आपण पुसून घ्यायचं आहे. आणि एकदा तेल पुसून झालं, की याच्यावर एकतरी कॉटनचा कपडा किंवा एखादी प्लेट किंवा ताट लावून याला आता साधारणपणे अर्धा तासासाठी रेस्ट होऊ द्या. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात. 1 कप या ठिकाणी फुटाणे घेतलेले आहेत. मॅक्झिमम जे आहे या कचोरीसाठी बेसन वापरतात, पण घरामध्ये जेव्हा कचोरी करतो बेसनाचा कच्चा असा टेस्ट येतो. त्यामुळे आपण फुटाण्याची बारीक अशी पावडर तयार करायची आहे. जसं बेसन असतं तशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि नंतर ही पावडर आपण चाळणीने चाळून सुद्धा घ्यायची आहे. तर अगदी बेसनासारखंच पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता पीठ तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपण मसाले तयार करूयात. तर 1 चमचा धना घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा या ठिकाणी बडीशोप घेतलेली आहे. आता हे सर्व जिन्नस जे आहेत आपण ओबड-धोबड बारीक करून घ्यायचे आहेत. बिलकुल सुद्धा एकदम बारीक पावडर तयार करायची नाहीये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जिरा, धना आणि बडीशोप अगदी स्पष्ट दिसत आहे. इतका ओबड-धोबड हा मसाला मी तयार केलेला आहे. याच्यानंतर मसाल्याचं वाटण तयार करून घेऊयात. 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि त्याचबरोबर भरपूर प्रमाणात या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर जितकी जास्त घ्याल तेवढंच कचोरीला टेस्ट खमंग येईल. तर हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एखाद्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये 2 ते 3 चमचे या ठिकाणी तेल घ्यायचं आहे आणि तेल अगदी गरम होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालायला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी ऑलरेडी मी 1 चमचा तेल घेतलं होतं, आणखीन वरून 1 चमचा घेतलेला आहे. सर्वात आधी धने, जिरे आणि बडीशोपचा जो मसाला तयार केला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस हा मसाला तडकायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण तयार केलंय ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर अगदी 1 मिनिटामध्येच हा मसाला व्यवस्थित
भाजायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मसाला तडकायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता हिरव्या मिरचीचं जे वाटण आपण तयार केलंय ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि जेव्हा ह्या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण उरलेले मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस हिरवी मिरची वगैरे व्यवस्थित फ्राय होईल त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इतर मसाले आपण घालून घ्यायचे आहेत. याला मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे तर छोट्या चमच्याने 2 चमचे हळद घेतलेले आहे, 1 चमचा या ठिकाणी धना पावडर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचाच्या आसपास आपण गरम मसाला घ्यायचा आहे. गरम मसाल्याने जे आहे कचोरीला टेस्ट खूप छान येतो आणि हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. मी अर्धा चमचा एवढं मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत साधारणपणे 1 ते 2 मिनिटच याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आता या स्टेजला या ठिकाणी मी आमटीची जी पळी असते आपल्या नॉर्मल घरामध्ये ती पळी घेतलेली आहे मापासाठी आणि त्या पळीने 2 चमचे या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्त सुद्धा घालायचं नाही आहे, नाहीतर सारण जर पातळ झालं तर कच्च्या फुटाण्याचा टेस्ट आपल्या कचोरीला येईल. त्यामुळे फक्त मसाला भाजला जाईल एवढंच पाणी याच्यात घालायचं आहे आणि याला तेल सुटायला सुरुवात झाली की याच्यामध्ये कसुरी मेथीचा सुद्धा वापर आपण करणार आहोत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी मसाल्याला भरपूर असं तेल सुटलेलं आहे. तर या स्टेपला आता मी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, तिला हातावर थोडंसं क्रश करून याच्यामध्ये मी मिक्स करून घेते. आता कसुरी मेथी घालून झाल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर मसाला अगदी घट्ट झाला आहे आणि तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये आपण फुटाण्याची जी पावडर केलेली होती ती याच्यामध्ये घालायची आहे. तर पावडर जी आहे मी चाळून घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा, नाहीतर अख्खे फुटाणे किंवा जाडसर असलेले फुटाणे याच्यामध्ये येतात. त्यामुळे पावडर चाळूनच घ्यायची आहे. आता 2 मिनिटासाठी याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करत भाजून घ्यायचं आहे. बुडामध्ये मसाला थोडासा सुद्धा चिटकला नाही पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्हाला हे सारण पूर्ण ड्राय वाटेल त्यावेळेस हाताने 2 शिंतोडे मारून घ्यायचे आहेत आणि पुन्हा याला 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावर शिंतोडे मारायचे आहेत. तर साधारणपणे मी हे पूर्ण मसाला भाजून होईपर्यंत 2 ते 3 वेळा शिंतोडे मारून घेतलेले आहेत आणि मसाला पूर्ण व्यवस्थित भाजला गेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर ती टोटल 3 वेळा मी शिंतोडे मारून घेतलेत आणि याला मसाल्याला व्यवस्थित मिक्स करत या ठिकाणी भाजून घेतले आणि एंडला तुम्ही पाहू शकता मसाल्याच्या मोठ्या मोठ्या अशा गाठी होत आहेत. ज्यावेळेस या गाठी व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस थोडासा मसाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि याला दाबत अशा पद्धतीने एक गोळी तयार करायची आहे. ही गोळी अगदी इझिली तयार झाली, जसं आपलं कणकेचा गोळा वगैरे तयार होतो तसा जर गोळा तयार झाला म्हणजे हा मसाला तयार झालेला आहे. आता गॅस पूर्ण बंद करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाल्याचा जो कलर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे. आता याच्यावर भरपूर कोथिंबीर मी बारीक चिरून घातलेली आहे आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घातल्यानंतर हे पूर्ण सारण थंड होऊ द्यायचं आहे. सारण पूर्ण थंड झाल्यावर याच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सारण इतकं थंड झालंय की हातामध्ये मी सारण घेतलं तरी हात वगैरे भाजत नाहीये. तर ज्या पण साईजच्या तुम्हाला कचोरी करायची आहे त्या साईजच्या तुम्ही या ठिकाणी गोळ्या तयार करायच्या आहेत. तर मी या कचोऱ्या अगदी मोठ्या साईजच्या केल्या होत्या, तर साधारणपणे 9 ते 10 मोठ्या साईजच्या कचोऱ्या तयार होतात आणि जर तुम्ही छोट्या साईजच्या केल्या तर 12 ते 15 छोट्या साईजच्या कचोऱ्या तयार होतात. तर सर्व मी गोळे तयार करून ठेवलेले आहेत. थोड्या वेळानंतर जर तुम्ही गोळ्या करायला घेतला तर सारण जे आहे ते थोडंसं ड्राय होतं, त्यामुळे थंड झालं की लगेच याच्या गोळ्या तयार करून ठेवायच्या आहेत. आता सारणाच्या गोळ्या तयार झाल्यानंतर सर्वात आधी आपण तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. तर मीडियम फ्लेमवर हे तेल गरम व्हायला ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपण तळणार आहोत त्यावेळेस लो फ्लेमवर तळणार आहोत. आता अर्धा तास झालेला आहे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवून आणि अर्धा तासानंतर या पिठाला आणखीन 2 मिनिटासाठी आपण व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे पीठ जे आहे हाताला चिटकत नाही आहे आणि शिवाय एकदम मऊ आणि लुसलुशीत असं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर ज्या साईजचे आपण सारणाच्या गोळ्या तयार केल्या होत्या त्याच साईजचे पिठाच्या सुद्धा गोळ्या तयार करायच्या आहेत. तर याच्यामध्ये टोटल मी 9 पिठाच्या गोळ्या तयार केलेल्या आहेत.
आता या ठिकाणी दोन पद्धतीने मी तुम्हाला कचोरी तयार करून दाखवणार आहे। तर पहिल्या पद्धतीमध्ये सर्वात आधी हाताच्या मदतीने या गोळीला थोडासा शेप द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सारणाचा एक गोळा घ्यायचा आहे, याच्यावर ठेवून जसं आपण पुरणपोळीचं सारण वगैरे भरतो तशा पद्धतीनेच या पिठाला आपण भरून घ्यायचं आहे आणि याची गोळी तयार करायची आहे। आणि नंतर वरच्या बाजूला ज्यावेळेस पीठ पूर्ण आलेलं असतं त्याला तिथेच राऊंड शेप देऊन तिथेच आपण दाबून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने सर्व गोळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत। हातोळीवर याला थोडंसं प्रेस करत आता आपल्या हाताच्या मदतीनेच याला मी पूर्ण कचोरीचा शेप देणार आहे। तर आपल्या हाताच्या मागचा एरिया जो असतो, पामचा जो बॅक साईडचा एरिया असतो त्याच्याने प्रेस करत ही कचोरी आपण तयार करून घेणार आहोत। ज्यावेळेस कचोरी तयार करताय त्यावेळेस याच्या कडा ज्या आहेत त्यांना आपण जास्त प्रेस करायचा आहे, ते पातळ व्हायला हवेत आणि मिडल मधला जो एरिया आहे तो थोडासा जाड व्हायला हवा। आता याच्यानंतर ही कचोरी तयार झालेली आहे। आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आता सेम पद्धतीने आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि गोळा तयार करून घेतल्यानंतर सेम पद्धतीने हातावर याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि प्रेस करून झाल्यानंतर त्याच्यानंतर बेलनाच्या मदतीने अगदी याला जोर न देता आपण हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। जर तुम्ही जोर दिलात तर मध्यभागून कचोरी जी आहे फाटली जाईल। तर दोन्ही साईडनी अगदी हलक्या हाताने जेवढ्या पण साईजच्या कचोऱ्या तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या साईजच्या याला लाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अगदी परफेक्ट अशी ही कचोरी तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व कचोरी लाटून घेतलेल्या आहेत आणि इकडे तेल सुद्धा अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर आता फ्लेम जी आहे ती लो करायची आहे आणि लो फ्लेमवर साधारणपणे 2 मिनिटापर्यंत या कचोरीला न हलवता आपण एका साईडनी तळून घेणार आहोत आणि नंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा याला 2 मिनिटासाठी तळून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आलटून पालटून अगदी लो फ्लेमवर आपण ही कचोरी साधारणपणे 2 ते 3 मिनिटासाठी तळून घेणार आहोत। ज्यावेळेस याला अशा पद्धतीचा गोल्डन कलर येतो त्यावेळेस थोडीशी फ्लेम मीडियम केली तरी चालेल। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कचोरीला किती परफेक्ट असा लुक आलेला आहे। अगदी परफेक्ट ही कचोरी फुगलेली आहे, जशी आपण बाहेर दुकानात वगैरे खातो तशा पद्धतीचा या कचोरीला लुक आलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व कचोऱ्या सुद्धा तळून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गोल्डन कलरवर किती परफेक्टली ही कचोरी तळली गेलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण उरलेल्या कचोऱ्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला जर तुम्ही हाय फ्लेम केली तर कचोरीला गोल्डन कलर येणार नाही, शिवाय कचोरी जी आहे बिलकुल कुरकुरीत होणार नाही, ती मऊ होईल आणि पुरीसारखा त्याचा टेक्स्चर येईल, ती कचोरी होणार नाही, मसाला पुरी तयार होईल। तर त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण अगदी लो फ्लेमवर याला गोल्डन कलरवर तळून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस याला गोल्डन कलर येईल त्यावेळेस थोडीशी फ्लेम मीडियम केली तरी सुद्धा चालेल। सर्व कचोऱ्या अशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे। तर आता कचोरी तळून झाल्यानंतर ही कचोरी आपण सर्व करतो ती हिरव्या मिरची बरोबर। तर या ठिकाणी हिरव्या मिरचीला मी मिडलमध्ये अशा चाकूच्या मदतीने काप लावून घेते, जेणेकरून ज्यावेळेस या मिरच्या तेलामध्ये तळल्या जातील त्यावेळेस फुटणार नाहीत। एखादी मिरची जर चुकून कापायची राहिली असेल तर ती तेलामध्ये पडताच फट्ट करून फुटते। तर या ठिकाणी सर्व मिरच्या ज्या आहेत त्या मी तेलामध्ये घालून घेतलेल्या आहेत। तर यामध्ये चुकून एक मिरची कापायची राहिली होती तर ती लगेच कशी फुटली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर त्यामुळे मिरचीला सर्वात आधी तुम्ही काप लावून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित एकदम कडक तेलामध्ये हाय फ्लेमवर या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर याचा टेस्ट जो आहे तो निघून जाईल आणि लगेचच 2 मिनिटासाठी फ्राय करून लगेचच याला काढून घ्यायचं आहे। तर या सर्व मिरच्या तळून झालेल्या आहेत आणि या मिरच्या तळून झाल्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आता याला असंच सर्व न करता याच्यावर आपण मीठ वगैरे मारून घेणार आहोत। तर याच्यावर चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहे आणि त्यानंतर या मिरच्यांना थोडंसं टॉस करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मिरच्यांना व्यवस्थित मीठ लागलं जाईल। तर आपली कचोरी आणि हिरवी मिरची दोन्ही सुद्धा रेडी झालेले आहेत। आता या कचोरीला तुम्ही हिरव्या मिरची बरोबर सर्व करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत खुसखुशीत
अशी कचोरी तयार झालेली आहे. शिवाय मसाला सुद्धा किती परफेक्टली याच्यामध्ये स्प्रेड झालेला आहे. अगदी शेगावची खमंग अशी कचोरी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर शेगावची अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी कचोरी